संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधी काय झालं होतं याबाबतची मोठी माहिती अश्विनी देशमुख यांनी दिली आहे। 6 डिसेंबरला अवादा कंपनीच्या गेटवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर संतोष देशमुख यांना धमकीचे अनेक फोन यायला सुरुवात झाली होती। मला माझे मिस्टर एवढंच म्हणले होते की त्या दिवशी जी पवनचक्कीवर भांडणं झाले होते ते जरा गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आणि मला भीती वाटते, एवढंच बोललेले। अश्विनी देशमुख यांनी 3 जानेवारीला सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर काय जबाब नोंदवला ते बघूयात। वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेनं संतोष देशमुखांना जीवे मरण्याची धमकी दिली होती। नोव्हेंबर महिन्यात देशमुखांना धमकी देण्यात आली होती। धमकीमुळे संतोष देशमुख प्रचंड अस्वस्थ होते असा जबाब अश्विनी देशमुख यांनी सीआयडीला दिलाय। आमच्या जॉबला थोडं बाजूला ठेवा, आमचं मागं पुढं होऊ द्या, दुःखात होतो आम्ही, मागं पुढं झालं। आमच्या म्हणजे आमची मानसिकता नव्हती कुठली जॉब वगैरे द्यायची, पण त्या कालावधीमध्ये ज्या इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर व्हायला पाहिजे होत्या त्याच्यात सीआयडीची काही चूक आहे का नाही मला माहीत नाही। अश्विनी देशमुखांच्या पुरवणी जबाबामुळे वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल होणार का असा प्रश्न निर्माण झालाय। तर पुरवणी जबाब म्हणजे काय ते बघूयात। अनेकदा फिर्यादी किंवा साक्षीदाराला पहिला जबाब नोंदवल्यानंतर आणखी काही सांगायचं असतं किंवा आधी दिलेल्या माहितीत काही सुधारणा सुचवायची असते। अशा वेळी त्याचा आणखी एक जबाब नोंदवला जातो, त्याला पुरवणी जबाब म्हटलं जातं। यामध्ये साक्षीदाराला सुधारित माहिती सांगता येते। अश्विनी देशमुख यांचा पुरवणी जबाब पुढील तपासात कितपत महत्त्वाचा ठरतो आणि त्यामुळे आरोपी वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाणार का हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंनी पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत। हत्या डिसेंबरमध्ये झाली तरी याची सुरुवात 28 मे रोजी झाली होती। 28 मे रोजी खंडणी मागण्यात आलेली आणि या प्रकरणी पोलिसांनी तेव्हाच योग्य ती कारवाई केली असती तर देशमुखांची हत्या झाली नसती असं सोनवणे म्हणाले। तेव्हापासून आतापर्यंत आरोपींनी कोणाकोणाला फोन केले ते तपासा अशी मागणी जी ती सोनवणेंनी केली आहे। तर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कराड आणि धनंजय मुंडेंची भेट झाली आणि मग तो गायब झाला असा दावाही सोनवणेंनी केला आहे। कराडवर मोक्का लावण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। मोक्का लावायला साधा 1-2 गुन्हे असले ना तरी त्याच्यावर मोक्का लावतो। जिम्मेदारीने सांगतो, पोलीस यंत्रणा सगळ्या राहायच्या, 2 गुन्हे असले तरी त्याच्यावर मोक्का लागतो। आणि या पट्ट्यावर 22 गुन्हे आहेत। एवढंच नाही तर याला 302 मध्ये घ्यायचं अडचण काय? या आमच्या कैलासवासी संतोष देशमुख यांच्या पत्नीच्या जबाबामध्ये आहे की असं संतोष बोलला गेला त्यांच्या पत्नीला, आमच्या भगिनीला, की माझ्या जीवाला ह्या आरोपीपासून, खंडणीतल्या आरोपीपासून धोका आहे असं बोललाय। तेवढंच नाही तर त्या धनंजय देशमुखचा जॉब झाला, त्याच्यात त्याने सांगितलंय की माझ्या भावाने मला सांगितलं होतं। ते कधी सांगितलंय? त्याच दिवशी। या जिल्ह्याचे पालकमंत्री माजी त्यांच्या बंगल्यावर, त्यांच्या ऑफिसला पोलिसांची त्यांची भेट झाली। मग पोलिसाला मध्ये बसून तो तिथून निघून गेलाय। 12 तारखेला या बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांच्या बंगल्यावर पोलीस आणि हा जो खंडणीखोर आरोपी यांची भेट झाली 12 तारखेला। तर मग 12 तारखेला 12-13 समजा एका दिवस मागे पुढे तर त्या दिवशी झाली भेट। तर मग तो पोलीस मध्ये बाहेर मग निघून जातोय सेल्फ मारून, तर मग पोलिसांनी याला सोडलं कसं? ही घटना घडती कुठून? पहिले 28 मेला घडली, त्याच्यानंतर दुसरी 29/11 खंडणी मागितली आणि त्याच्यानंतर 6 डिसेंबरला हे तिथं गेले। 6 डिसेंबरला त्यांचं काय झालं नाही, मग त्यांच्या मनात राग आला आणि हे जे कुणी आता खंडणीखोर आहेत यांचा कुणाकुणाला फोन आला मिनवाईल। म्हणजे माझं म्हणणं आहे की 29/11 पासून, लय मागे गेला नाही 28/5ला, पण 29/11 पासून त्याने पोलीसच्या कुठल्या माणसाला केसला खंडन केली। 29/11ला आता जो खंडणीचा आरोपी जो जेलमध्ये आहे, जो पोलीस रिमांडरमध्ये आहे, तो 29ला केजमध्ये होता। की समजा खंडणीतले आरोपीवर अगोदर बोलू आपण। 11 तारखेला गुन्हा झालाय, खरं तर यांनी घडविला मागच, पण ही FIR झाला 11 तारखेला। तेव्हापासून यांना कुणी मदत केली। 11 तारीख ते 31 तारीख जवळपास 18 दिवस ना 18 दिवस
पण 21 दिवस 20 दिवस काय जे भरले, समजा तुमच्या 11 तारखेपासून 19 दिवस, 11 ते 31 21 दिवस आहे समजा, तर एवढे 21 दिवस या आरोपीला कुणी मदत केली. त्यात दुसरीकडे सीआयडीचे अधिकारी देशमुख कुटुंबियांना भेटणार आहेत, त्यांची भेट घेत आहेत, कुटुंबियांची भेट घेणार असल्याचं कळतं आणि देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात ते त्यांना माहिती देऊ करतील. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी तपासासंदर्भात देशमुख कुटुंबाला माहिती देणार आहेत. तपास यंत्रणा प्रकरणाबाबतची माहिती देत नसल्याची तक्रार देशमुख कुटुंबाने केली होती. धनंजय देशमुखांनी आक्रमक आंदोलन केल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घालून देण्यासंदर्भात आश्वासन दिलं होतं आणि थोड्याच वेळात अधिकारी देशमुख कुटुंबाला भेटायला जाणार आहेत. तसंच एसआयटीचे अधिकारीही देशमुख कुटुंबियांना भेटतील. गाववाले लोकांना आणि सगळ्या लोकांना मी हेच म्हणू इच्छितो की SITचे हेड स्वतः इथे येत आहे आणि SITचे SP सुद्धा आता इथे येत आहे. तो त्यांच्याशी मीटिंग त्यांच्याशी होईल आणि जे काय त्यांची अडीअडचणी असेल, जे काय डाऊट्स असेल ते क्लिअर करू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आढावा घेतलाय. मुख्यमंत्र्यांनी बीडचे SP आणि सीआयडीचे अधिकारी यांच्याशी फोनवरनं संवाद साधला आणि यामध्ये नेमके काय मुद्दे पुढे आलेले ते आपण जाणून घेऊ. बघा, मुख्यमंत्र्यांनी बीड SP CIDला फोन केला. एकही आरोपी सुटता कामा नये, जे दोषी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा, कुणालाही दयामया दाखवू नका, असं मुख्यमंत्र्यांकडनं स्पष्टपणे अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे. तर संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी यांनी पुरवणी जबाबात धक्कादायक दावा केलेला आहे. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा जबाब त्यांनी दिलाय. तसंच संतोष देशमुख यांना अनेक धमकीचे फोन आले होते, अशी धक्कादायक माहितीही अश्विनी देशमुख यांनी दिली आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी देशमुख कुटुंबानं आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधी काय झालं होतं याबाबतची मोठी माहिती अश्विनी देशमुख यांनी दिली आहे. 6 डिसेंबरला अवादा कंपनीच्या गेटवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर संतोष देशमुख यांना धमकीचे अनेक फोन यायला सुरुवात झाली होती. मला माझे मिस्टर एवढंच म्हणले होते की त्या दिवशी जी पवनचक्कीवर भांडणं झाले होते ते जरा गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आणि मला भीती वाटते, एवढंच बोललेले. अश्विनी देशमुख यांनी 3 जानेवारीला CIDच्या अधिकाऱ्यांसमोर काय जबाब नोंदवला ते बघूयात. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेनं संतोष देशमुखांना जीवे मरण्याची धमकी दिली होती. नोव्हेंबर महिन्यात देशमुखांना धमकी देण्यात आली होती. धमकीमुळे संतोष देशमुख प्रचंड अस्वस्थ होते, असा जबाब अश्विनी देशमुख यांनी CIDला दिलाय. आमच्या जॉबला थोडं बाजूला ठेवा, आमचा मागं पुढं होऊ द्या. दुःखात होतो आम्ही, मागं पुढं झालं. आमची मानसिकता नव्हती कुठली जॉब वगैरे द्यायची, पण त्या कालावधीमध्ये ज्या इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर व्हायला पाहिजे होत्या, त्याच्यात CIDची काही चूक आहे का नाही मला माहीत नाही. अश्विनी देशमुखांच्या पुरवणी जबाबामुळे वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल होणार का, असा प्रश्न निर्माण झालाय. तर पुरवणी जबाब म्हणजे काय ते बघूयात. अनेकदा फिर्यादी किंवा साक्षीदाराला पहिला जबाब नोंदवल्यानंतर आणखी काही सांगायचं असतं किंवा आधी दिलेल्या माहितीत काही सुधारणा सुचवायची असते. अशा वेळी त्याचा आणखी एक जबाब नोंदवला जातो, त्याला पुरवणी जबाब म्हटलं जातं. यामध्ये साक्षीदाराला सुधारित माहिती सांगता येते. अश्विनी देशमुख यांचा पुरवणी जबाब पुढील तपासात कितपत महत्त्वाचा ठरतो आणि त्यामुळे आरोपी वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाणार का, हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंनी पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. हत्या डिसेंबरमध्ये झाली तरी याची सुरुवात 28 मे रोजी झाली होती. 28 मे रोजी खंडणी मागण्यात आलेली आणि या प्रकरणी पोलिसांनी तेव्हाच योग्य ती कारवाई केली असती तर देशमुखांची हत्या झाली नसती, असं सोनवणे म्हणाले. तेव्हापासून आतापर्यंत आरोपींनी कोणाकोणाला फोन केले ते तपासा, अशी मागणी जी ती सोनवणेंनी केली आहे. तर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कराड आणि धनंजय मुंडेंची भेट झाली आणि मग तो गायब झाला, असा दावाही सोनवणेंनी केला आहे. कराडवर मोक्का लावण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. मोक्का लावायला साधा 1-2 गुन्हे असले ना
तरी त्याच्यावर मोकोका लावतो. जिम्मेदारीने सांगतो, पोलीस यंत्रणा सगळ्या राहायच्या. 2 गुन्हे असले तरी त्याच्यावर मोकोका लागतो. अरे या पट्ट्यावर 22 गुन्हे आहेत. एवढंच नाही तर याला 302 मध्ये घ्यायचं अडचण काय? या आमच्या कैलासवासी संतोष देशमुख यांच्या पत्नीच्या जबाबामध्ये आहे की असं संतोष बोलला गेला त्यांच्या पत्नीला, आमच्या भगिनीला, की माझ्या जीवाला ह्या आरोपीपासून, खंडणीतल्या आरोपीपासून धोका आहे असं बोललाय. तेवढंच नाही तर त्या धनंजय देशमुखचा जॉब झाला, त्याच्यात त्याने सांगितलंय की माझ्या भावाने मला सांगितलं होतं. ते कधी सांगितलंय? त्याच दिवशी. या जिल्ह्याचे पालकमंत्री माजी, त्यांच्या बंगल्यावर, त्यांच्या ऑफिसला पोलिसांची त्यांची भेट झाली. मग पोलिसाला मध्ये बसून तो तिथून निघून गेलाय. 12 तारखेला या बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मग यांच्या बंगल्यावर पोलीस आणि हा जो खंडणीखोर आरोपी यांची भेट झाली 12 तारखेला. तर मग 12 तारखेला 12-13 समजा एका दिवस मागा पुढे त्या दिवशी झाली भेट. तर मग तो पोलीस मध्ये बाहेर मग निघून जातोय सेल्फ मारून. तर मग पोलिसांनी याला सोडलं कसं? ही घटना घडती कुठून? पहिले 28 मेला घडली, त्याच्यानंतर दुसरी 29/11ला खंडणी मागितली आणि त्याच्यानंतर 6 डिसेंबरला हे तिथं गेले. 6 डिसेंबरला त्यांचं काय झालं नाही, मग त्यांच्या मनात राग आला आणि हे जे कुणी आता खंडणीखोर आहेत यांचा कुणाकुणाला फोन आला मिनवाईल. म्हणजे माझं म्हणणं आहे की 29/11 पासून, लय मागे गेला नाही 28/5ला, पण 29/11 पासून त्याने पोलीसच्या कुठल्या कुठल्या माणसाला केसला खंडन केली. 29/11ला आता जो खंडणीचा आरोपी जो जेलमध्ये आहे, जो पोलीस रिमांडरमध्ये आहे, तो 29ला केजमध्ये होता. समजा खंडणीतल्या आरोपीवर अगोदर बोलू आपण. 11 तारखेला गुन्हा झालाय. खरं तर यांनी गडवीला मागच, पण ही FIR झाला 11 तारखेला. तेव्हापासून यांना कुणी कुणी मदत केली. 11 तारीख ते 31 तारीख जवळपास 18 दिवस, 18 दिवस ना, 18 दिवस, 21 दिवस 20 दिवस काय जी भरले. समजा तुमच्या 11 तारखेपासून 19 दिवस, 11 ते 31 21 दिवस समजा. तर एवढे 21 दिवस या आरोपीला कुणी कुणी मदत केली. त्यात दुसरीकडे CIDचे अधिकारी देशमुख कुटुंबियांना भेटणार आहेत, त्यांची भेट घेतात, कुटुंबियांची भेट घेणार असल्याचं कळतं आणि देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात ते त्यांना माहिती देऊ करतील. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात CIDचे वरिष्ठ अधिकारी तपासासंदर्भात देशमुख कुटुंबाला माहिती देणार आहेत. तपास यंत्रणा प्रकरणाबाबतची माहिती देत नसल्याची तक्रार देशमुख कुटुंबाने केली होती. धनंजय देशमुखांनी आक्रमक आंदोलन केल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी CID अधिकाऱ्यांची भेट घालून देण्यासंदर्भात आश्वासन दिलं होतं आणि थोड्याच वेळात अधिकारी देशमुख कुटुंबाला भेटायला जाणार आहेत. तसंच SITचे अधिकारीही देशमुख कुटुंबियांना भेटतील. गाववाले लोकांना आणि सगळ्या लोकांना मी हेच म्हणू इच्छितो की SITचे हेड स्वतः इथे येत आहे आणि SITचे SP सुद्धा आता इथे येत आहे. तो त्यांच्याशी मीटिंग त्यांच्याशी होईल आणि जे काय त्यांची अडीअडचणी असेल, जे काय डाऊट्स असेल ते क्लिअर करू शकतो.